नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 7 ऑक्टोबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, जपान या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन ए, सानाए ताकैची। ओके, तर सानाए ताकैची हे जपान या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 2 आहे, भारताची वेटलिफ्टर खेळाडू मीराबाई चानूने वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025मध्ये कोणते पदक जिंकले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन सी, रौप्य पदक। ओके, तर भारताची जी वेटलिफ्टर आहे, जिचं नाव आहे मीराबाई चानू, हिने वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025मध्ये रौप्य पदक जिंकले आहे। ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे, चला वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025मध्ये मीराबाई चानूने रौप्य पदक म्हणजेच सिल्वर पदक जिंकले आहे। ही स्पर्धा नॉर्वे या ठिकाणी झाली होती आणि त्याचा वेट म्हणजेच मीराबाई चानूचा एकूण वेट लिफ्ट किती होता, तर 199 किलोग्राम हा होता। ओके, आणि या स्पर्धेमधील सुवर्णपदक विजेते आहे री सॉंग गम। ओके, हे पण लक्षात ठेवा तुम्ही। पुढचा प्रश्न आहे, 2025मध्ये जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे 10 शहरांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते शहर आहे? ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी, टोकियो, जपान। ओके, तर जपानमधील टोकियो हे शहर 2025मधील जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे 10 शहरांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, ISSF ज्युनियर विश्वकप 2025मध्ये कोणत्या देशाने विजय मिळवला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन डी, भारत। तर आपल्या भारताने ISSF ज्युनियर विश्वकप 2025मध्ये नुकताच विजय मिळवला आहे। ओके, चला पुढचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, नुकतेच दिल्लीचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी, राजीव वर्मा। तर राजीव वर्मा यांची नुकतीच नवी दिल्लीचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 6 आहे, आशियातील सर्वात मोठा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नुकताच कोठे कार्यान्वित झाला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन डी, नवी दिल्ली। तर नवी दिल्लीमध्ये हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे। याची ठिकाण आहे ओखला, भारत। आणि हा प्रकल्प एकल स्टेज सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहे, ज्याची क्षमता 564 दशलक्ष लिटर दररोज आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। जगातील सर्वात उंच 2050 फूट उंचीच्या हुआजिआंग ग्रँड कॅनियन ब्रिजचे उद्घाटन कोणत्या देशात झाले आहे? ओके, याचं उत्तर आहे ऑप्शन सी, चीन। तर चीन या देशामध्ये या 2050 फूट उंचीच्या हुआजिआंग ग्रँड कॅनियन ब्रिजचे उद्घाटन करण्यात आले आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। कर्करोग रुग्णांसाठी महाकेअर फाउंडेशन स्थापन करण्यास कोणत्या राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे? याचं उत्तर आहे महाराष्ट्र। ओके, तर आपल्या महाराष्ट्राने हे जे कर्करोग रुग्णांसाठी महाकेअर फाउंडेशन आहे ते स्थापन करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे। ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, महाकेअर फाउंडेशन म्हणजेच महाराष्ट्र कॅन्सर केअर रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। विष्णुदास भावे पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन सी, नीना कुलकर्णी यांना। ओके, तर हा जो पुरस्कार आहे, ज्याचं नाव आहे विष्णुदास भावे पुरस्कार, हा पुरस्कार 2025चा नीना कुलकर्णी यांना नुकताच देण्यात आला आहे। ओके, चला पुढचा याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण। विष्णुदास भावे गौरव पदक 2025 नीना कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आले आहे। हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य विद्यामंदिर समिती सांगली यांच्या वतीने दिला जातो। ओके, तर हे पण लक्षात ठेवा तुम्ही। हा जो पुरस्कार आहे तो अखिल भारतीय मराठी विद्यामंदिर समिती सांगली यांच्या वतीने दिला गेला आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। भारतातील कोणते राज्य हिमबिबट्यांच्या
लोकसंख्येचा संपूर्ण अंदाज घेणारे पहिले राज्य बनले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, हिमाचल प्रदेश. ओके, तर बघा, हिमाचल प्रदेश हे राज्य भारतातील पहिले राज्य बनले आहे जे की हिमबिबट्यांचा लोकसंख्येच्या म्हणजे हिमबिबट्यांच्या लोकसंख्येचा संपूर्ण अंदाज घेणारे पहिले राज्य बनले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, भेटणार आहोत आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.